मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनॅकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला हे सांगू इच्छिते की ते आईबाबा होऊ शकतात. फक्त त्यांनी योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं याची गरज आहे. आजचा आपला टॉपिक आहे फूड फॉर गुड स्पर्म्स, म्हणजे स्पर्मची क्वालिटी, क्वांटिटी, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी चांगलं होण्यासाठी जे योग्य फूड आहे त्याबद्दल मी आज बोलणार आहे. आत्तापर्यंत मी सांगितलेलंच आहे की नॉर्मल आणि हेल्दी प्रेग्नन्सी राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं oocyte असणं आणि चांगल्या प्रकारचा स्पर्म असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि चांगल्या प्रकारचा स्पर्म होण्यासाठी पुरुषांमध्ये जे काही डाएट त्यांनी घ्यावं किंवा जी लाईफस्टाईल त्यांनी ठेवावी आणि जी काही स्पर्म किलिंग फूड आहेत ते अवॉइड करावं याबद्दल डिटेल मी सांगणार आहे. एन्व्हायरमेंटल पॉल्युशन, फॉल्टी आणि सेडेंटरी लाईफस्टाईल, फॉल्टी डाएट्स, लॉट ऑफ स्ट्रेस या सर्वांमुळे पुरुषांमध्ये सुद्धा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आहे आणि स्पर्म डॅमेज होत आहेत आणि त्यामुळे स्पर्मचं काउंट कमी होतो आहे आणि मॉर्फॉलॉजिकली स्पर्म चांगले राहत नाहीत. त्यामुळे इन्फर्टिलिटीचं प्रमाणसुद्धा वाढत आहे. म्हणूनच आपण पुरुषांच्या हेल्थबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे. फ्रूट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या डेली डाएटमध्ये. फ्रूट्समध्ये सायट्रस फ्रूट, त्याच्यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी आणि ऑल टाईप्स ऑफ बेरीज. त्याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण मुबलक आहे आणि ते अँटीऑक्सिडंट आहे आणि ते ऑक्सिडेटिव्ह बॉडीमधलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं, प्रत्येक सेल हेल्दी ठेवतं आणि स्पर्म काउंटसुद्धा हेल्दी राहतो. त्यामुळे दुसरं आहे डाळिंब. डाळिंबामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि दुसरं आणखीन महत्त्वाचं फ्रूट म्हणजे बनाना. बनानामध्ये ट्रिप्टोफॅन असतं, त्याचं कन्व्हर्शन सेरोटोनिनमध्ये होतं आणि हे मूड इलिव्हेटर आहे. त्यामुळे स्ट्रेस कमी होतो, मूड चांगला राहतो आणि झोप पण चांगली येते. बिकॉज त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक ह्या सगळ्या गोष्टी बनानामध्ये आहेत. आणि बनानाचं आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे हे मूड इलिव्हेटर आहे. आणि काही पुरुषांना जेव्हा मी सिगरेट स्मोकिंग बंद करायला सांगते किंवा अल्कोहोल कमी करायला सांगते तेव्हा बनाना घेतलं तर त्यांना थोडं हेल्प होतं, कारण त्यांचा मूड चांगला राहतो आणि जे विड्रॉल सिम्पटम्स आहेत ना ते थोडेसे कमी होतात. त्यामुळे हे सगळे फ्रूट्स आणि सीझनल बाकीचे फ्रूट्स आपल्या डाएटमध्ये त्याचा जरूर समावेश करा. कारण हे सगळं निसर्गाने जे फ्रूट्स दिलेत ना आपल्याला, वेगवेगळ्या रंगाचे, लाल, पिवळे, हिरव्या कलरचे भाज्या, ह्या सर्वांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत, भरपूर विटॅमिन्स आहेत आणि ते आपल्या स्पर्म काउंटसाठी आणि हेल्दी स्पर्मसाठी गरजेचं आहे. आता भाज्यांमध्ये महत्त्वाची भाजी म्हणजे पालक. पालकमध्ये भरपूर फोलेट आहे आणि ह्या फोलेटमुळे क्रोमोझोमली नॉर्मल स्पर्म्स होतात किंवा प्रत्येक सेल ही हेल्दी राहते. त्यामुळे पालकाचा समावेश आपल्या जेवणामध्ये जरूर करा. आणि महत्त्वाचं आणखीन एक भाजी म्हणजे किंवा कॉमनली आपल्याला आपल्या घरामध्ये किचनमध्ये आढळणारी गोष्ट म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये लायकोपीन असतं आणि हे लायकोपीन अँटीऑक्सिडंट पण आहे आणि त्यामुळे आपली प्रत्येक सेल ही चांगली राहते. त्यामुळे इझिली अवेलेबल टोमॅटो रोज एक खाण्यास काहीच हरकत नाही. एग्स किंवा अंडी
Egg is a complete source of protein. It contains all amino acids and it has yolk protein. म्हणजे काय की हे कंप्लीट प्रोटीन आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अमायनो ॲसिड्स आहेत. आणि जो एम्ब्रिओ असतो ना येलो कलरचा, हे एम्ब्रिओ प्रोटीन हे बेस्ट प्रोटीन असतं सगळ्या प्रोटीनमध्ये. त्यामुळे इट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन आणि इट इज पॉवर हाऊस ऑफ ऑल व्हिटॅमिन्स. म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये आहेत. बी व्हिटॅमिन, B12, B17, बायोटीन, झिंक इत्यादी महत्त्वाच्या घटक त्यामध्ये आहेत. त्यामुळे हे जे प्रोटीन आहे ना, इसेन्शियल प्रोटीन, ते स्पर्म प्रोडक्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे. तसंच प्रत्येक सेल हेल्दी राहण्यासाठी हे प्रोटीन्स आणि हे विटॅमिन्स महत्त्वाचं कार्य करतात. त्यामुळे प्रत्येक इन्फर्टिलिटीच्या कपलमध्ये, पुरुषांमध्ये कमीत कमी 1 किंवा 2 अंडी रोज ब्रेकफास्टला खाणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आता सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स किंवा नट्स, त्यामध्ये बदाम किंवा आल्मंड्स, दे आर रिच इन omega-3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, आणि ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढवतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं आहे अक्रोड. अक्रोडमध्ये omega-3 फॅटी ॲसिड्स असतात मुबलक प्रमाणामध्ये आणि अँटीऑक्सिडंट्स. आणि तिसरं नट आहे ते हेझलनट. ते आपल्याकडे फारसं अवेलेबल नाही, पण आता मिळतात सध्या. तर या सगळ्या नट्सचा फायदा म्हणजे त्याच्यामध्ये omega-3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई आहेत. त्यामुळे काय होतं की प्रत्येक सेल मेम्ब्रेन हे प्रोटेक्ट होतं आणि त्यामुळे सेल डॅमेज होत नाहीत. आणखीन दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, त्याचं इन्फ्लमेशन बॉडीमधलं कमी होतं. त्याचं ॲक्शन फक्त स्पर्मवरच आहे असं नाही, तर ब्रेनच्या सेल्स, हार्ट, त्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट दिसते. आणि ब्लड प्रेशर डिक्रीज होणं, कोलेस्ट्रॉल कमी होणं आणि प्रत्येक सेल ही हेल्दी राहते. स्पर्म काउंट तर चांगला होतोच, पण त्याचबरोबर हे सर्व अँटी एजिंगसुद्धा आहे. म्हणजे एज फॅक्टर किंवा सेल्युलर डॅमेज हे सुद्धा कमी करतात. त्यामुळे नट्स फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या डाएटमध्ये. आता नट किंवा ड्रायफ्रूट्स खूप चांगलं आहे म्हणून अगदी ग्लासभर म्हणजे वाटीभर नाही खायचं आपल्याला. माझ्या मते 3-4 बदाम, 2 अक्रोड किंवा 2 बाकीचे नट्स हे रात्री भिजत टाकून आपण सकाळी खाल्ले ना भिजवून, तर दॅट इज बेस्ट फॉर ब्रेकफास्ट. यू कॅन स्टार्ट युअर मॉर्निंग बाय इटिंग नट्स. आता नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी फिश इज अ गुड सोर्स ऑफ omega-3 फॅटी ॲसिड्स. त्यामध्ये बेस्ट फिश इज सॅल्मन किंवा आम्ही त्याला रावस म्हणतो. तो आठवड्यातून 1-2दा खाण्याला काहीच हरकत नाही. इट इज अ ग्रेट सोर्स ऑफ omega-3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई. दुसरं आहे ते म्हणजे शेलफिश किंवा आपण त्यांना कालवं म्हणतो किंवा ऑयस्टर्स. त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण खूप आहे आणि हे सर्व स्पर्म प्रोडक्शनसाठी आणि स्पर्म हेल्दी राहण्यासाठी इसेन्शियल आहे. त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन लोकांनी फिश जरूर खावेत. ॲवॅकाडो, त्याच्यामध्ये आहे omega-3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स. त्यामुळे हे अँटीऑक्सिडंट्स डेफिनेटली सेल प्रोटेक्टिव्ह आहेत, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. जेव्हा पॉसिबल तेव्हा आपल्या डाएटमध्ये जरूर समावेश करा. डार्क चॉकलेट,
त्यामध्ये आहेत भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स. आणि एल आर्जिनिन, एल आर्जिनिनमुळे ब्लड फ्लो वाढतो आणि स्पर्म मोटिलिटीसुद्धा वाढते. तेव्हा जेव्हा गोड खावंसं वाटेल ना, तेव्हा डार्क चॉकलेट खा. सीड्स, सनफ्लावर सीड्स. सनफ्लावर सीडमध्ये स्पर्मची मॉर्फॉलॉजी चांगली होते आणि मोटिलिटी वाढते. त्यामध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, झिंक आणि सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स. झिंक हे स्पर्म प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असतं आणि सेलेनियममुळे स्पर्मची मोटिलिटी वाढते. दुसरं पंपकिन सीड्स. त्याच्यामध्ये पंपकिन सीड इज अ पॉवर हाऊस ऑफ फर्टिलिटी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये झिंक आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे. बाकीच्या चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स आणि सिसम सीड त्याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे. त्यामुळे ह्या सीड्सचं आपण भाजून ठेवून मध्ये मध्ये आपण जसं बडीशेप खातो तसं मध्ये मध्ये त्या सीड्स खायला काहीच हरकत नाही. आता आपण फूड फॉर गुड स्पर्म्स बघितलं. आता आपण स्पर्म किलिंग फूड काय आहे ते बघूया. त्याच्यामध्ये आहे ऑल जंक फूड, फ्राईड फूड, फ्राईड चिप्स, फ्रेंच फ्राईज, बर्गर्स, हे तळलेले पदार्थ, रिपीटेडली तळलेले पदार्थ हे सगळे ट्रान्स फॅट देतात आणि बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस करतात आणि आपले सेल्युलर डॅमेज करतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्या जेवणामधले कमी करा आणि चांगले पदार्थ वाढवा. म्हणजे हेल्दी इटिंग हॅबिट डेव्हलप करा. आणि लाईफस्टाईलमध्ये म्हटलं तर प्रॉपर एक्झरसाइज, प्रॉपर स्लीप, डिक्रीज स्ट्रेस आणि अल्कोहोल, स्मोकिंग कमी करा आणि शक्य झालं तर बंद करा, कारण त्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. तंबाखू, गुटखा, पान मसाला यामध्ये निकोटीन असतं आणि त्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. तर ह्या गोष्टी बंद करा किंवा कमी करा. आपलं वजन नियंत्रणात ठेवा. ऑप्टिमम वजन ठेवण्याचा आपण प्रयत्न करा. आणि ह्या गोष्टी लगेच अचीव होत नाहीत. आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट जरूर करू शकता आणि आपलं हेल्थही चांगली करू शकता, स्पर्म काउंटही चांगलं करू शकता आणि आपलं आयुष्य आपण आनंदी करू शकता. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.